नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजित जाधव टॉल्क चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत एस.टी. महामंडळात तब्बल 17,450 पदांसाठी किंवा जागांसाठी भरती निघालेली आहे। त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी कालच बातमी आलेली आहे, एस.टी. महामंडळात 17,450 पदासाठी भरती होणार आहे। त्यासाठी काय लागणार आहे, त्यासाठी कोणकोणती पदं आहेत, अभ्यासक्रम काय आहे, फी किती लागणार आहे, अर्ज कधी सुरू होणार आहेत, त्याची लास्ट डेट किती असणार आहे, त्याच्यानंतर त्याची एक्झाम कधी होणार आहे, पगार किती असणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तर या ठिकाणी थोडी माहिती जाणून घेऊयात की ऑक्टोबर महिन्यानंतर एस.टी. महामंडळामध्ये 17,450 पदांसाठी भरती केली जाणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे। त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी आजची ही बातमी टाकलेली आहे। या भरतीबद्दल शैक्षणिक पात्रता आता आपण सविस्तर पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, MSRTC भरती 2025 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC म्हणजेच एस.टी. महामंडळाने राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी आनंद वार्ता दिली आहे। महामंडळात तब्बल 17,450 कंत्राटी पदांची भरती करण्यात येणार असून या निर्णयामुळे राज्यातील अनेक तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी MSRTCने 17,450 पदांची भरती होणार आहे असं जाहीर केलेलं आहे। पुढील पाहू आपण। ही भरती प्रक्रिया येत्या काही महिन्यांत सुरू होणार असून शासनाने ही पावले बेरोजगारीच्या वाढत्या समस्येला दिलासा देण्यासाठी उचलली आहेत। याचबरोबर एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात येत्या काळात 8,000 नवीन बसेस सामील होणार आहेत। मित्रांनो, आपण पॉईंट लक्षात ठेवा की 8,000 नवीन बसेस सामील होणार आहेत। कर्मचाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणावर भासणार आहे। तर चला पुढील पाहू। या भरतीमधील सर्व पदांसाठी किमान वेतन हे 30,000 पासून सुरू होणार आहे। मग ज्या त्या पदांसाठी वेगवेगळे किमान वेतन हे दिलेलं आहे मित्रांनो। तसेच वाहकांना 25,000 ते 26,000 पर्यंत पगार मिळेल। चालकांना 30,000 पेक्षा जास्त पगार मिळू शकतो। लिपिक व सहाय्यक अशा पदांना 34,000 ते 35,000 पर्यंत पगार मिळू शकतो किंवा मिळण्याची शक्यता आहे। नेक्स्ट पाहू। तर मित्रांनो, या रिक्रुटमेंटसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे? तर मित्रांनो, या रिक्रुटमेंटसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे असू शकते। नोकरी ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे। एकूण जागा तर ऑलरेडी सांगितलेलेच आहे 17,450। भरतीचा प्रकार हा कंत्राटी असू शकतो, अशा प्रकारची त्यांनी नोटीसमध्ये जाहीर केलेला आहे। नेक्स्ट पाहू। निविदा प्रक्रिया। तर मित्रांनो, निविदा प्रक्रिया ही 2 ऑक्टोबर 2025 पासून होणार आहे आणि अर्ज कधी सुरू होणार आहे, तर ते 10 ते 12 ऑक्टोबर 2025 पासून हे सुरू होणार आहे। म्हणजे निविदा प्रक्रिया नोटिफिकेशन ही 2 ऑक्टोबरला येणार आहे मित्रांनो, आणि अर्ज सुरू 10 ते 12 ऑक्टोबरच्या दरम्यान चालू होतील। तर अंतिम तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल असं सांगितलेलं आहे। परीक्षा सुद्धा ही नंतर कळवण्यात येईल असं सांगितलेलं आहे। नेक्स्ट पाहू। तर मित्रांनो, या भरतीमध्ये कोणकोणती पद आहेत, किती प्रकारचे पद आहेत, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे। तर ड्रायव्हर म्हणजे चालक, कंडक्टर म्हणजे वाहक, असिस्टंट म्हणजे सहाय्यक, क्लर्क म्हणजे लिपिक आणि मेकॅनिक तांत्रिक पद। तर मित्रांनो, हे मेकॅनिक तांत्रिक पद हे ITI बेसिसवर भरली जाणार आहेत। तर मित्रांनो, नेक्स्ट पाहू। तर मित्रांनो, या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? चालक किंवा वाहक यासाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक असणे गरजेचे आहे, प्लस परवाना असणे आवश्यक आहे। लिपिक, तर लिपिकसाठी ही 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। तसेच प्लस याच्यामध्ये इंग्लिश 40 आणि मराठी
30 अशा प्रकारे आणि MSCIT असा क्रायटेरिया असू शकतो असं मला वाटत आहे. तर बघूयात आता पूर्ण नोटिफिकेशन पडल्याच्या नंतर ते समजेलच. मेकॅनिकमध्ये किंवा तांत्रिक पदांमध्ये ITI किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये लागणार आहे. इंजिनिअरिंग पदांसाठी हा डिप्लोमा किंवा पदवी लागणार आहे. नेक्स्ट पाहू किमान वयोमर्यादा. तर मित्रांनो याची किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 33 वर्षे असणार आहे. तर काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल, म्हणजे OBC, ST आणि SC या विद्यार्थ्यांना सवलत दिली जाईल वयोमर्यादामध्ये. तर मित्रांनो या भरतीसाठी शुल्क किती लागणार आहे? तर मित्रांनो अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही की भरतीसाठी एक्झाम फी किंवा शुल्क किती लागेल. ते आपण नोटिफिकेशन आल्याच्या नंतर सर्व गोष्टी डिटेलमध्ये पाहणारच आहोत. नेक्स्ट पाहू. तर मित्रांनो या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही कशी केली जाणार आहे? तर मित्रांनो या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही पहिली लेखी परीक्षा असेल, सेकंड टाइम ही ड्रायव्हिंग किंवा ट्रेड टेस्ट लागू असल्यास, म्हणजे तुमच्या संबंधित पोस्टसाठी ITI वगैरे लागू असेल तर त्याच्यामध्ये त्याची टेस्ट घेतली जाईल आणि दस्तऐवज पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केलं जाईल. नेक्स्ट पाहू. आणि मित्रांनो या एक्झामसाठी परीक्षा पद्धत कशा प्रकारे आहे? तर मित्रांनो याच्यामध्ये मराठी व्याकरण हे 25 मार्कांसाठी आहे. इंग्रजी व्याकरण हे पण 25 मार्कांसाठी आहे. सामान्य ज्ञान म्हणजे GK/GS हे पण 25 मार्कांसाठी आहे आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे सुद्धा 25 मार्कांसाठी आहे. तर अशा प्रकारे हा 100 मार्कांचा पेपर होणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 100 मार्कांसाठी पेपर होणार आहे आणि 90 मिनिटे वेळ आहे. तसेच परीक्षा घेणारी संस्था ही TCS किंवा IBPS असू शकते. तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजली असेल. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.